स्टार प्रवाहाच्या पुरस्कार सोहळ्यात गेली 2 वर्ष सलग सायली अर्जुनची ठरलं तर मग ही मालिका बाजी मारत होती। टीआरपी मध्ये आघाडीवर असल्याने ही मालिका महाराष्ट्राची महामालिका म्हणून ओळखली जाते। यंदा ठरलं तर मगच्या संपूर्ण टीमकडे सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून हॅट्रिक करण्याची मोठी संधी होती, पण अगदी थोडक्यासाठी ही संधी हुकली आहे, कारण यावर्षी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे। खरं तर ठरलं तर मग मालिका सलग 3 वर्ष 1000 एपिसोडचा टप्पा ओलांडून टीआरपी मध्ये टॉप करते। अशा मालिकेला या संपूर्ण सोहळ्यात फक्त एकच पुरस्कार मिळाल्याने या मालिकेचे चाहते आता प्रचंड नाराज झाले आहेत। स्टार प्रवाहाने हा सोहळा तुम्हाला कसा वाटला असा प्रश्न विचारत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। यावर ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत नाराजी व्यक्त केली आहे। काहीही झालं तरी आमच्यासाठी ठरलं तर मग ही महाराष्ट्राची महामालिका आहे असं या मालिकेच्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि अशा असंख्य कमेंट्स स्टार प्रवाहाच्या या पोस्टवर आल्या आहेत। याशिवाय काही नेटकऱ्यांनी अर्जुनला या सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। ठरलं तर मग मालिकेतील सायली या एकाच सदस्याला यावर्षी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। अन्य कोणताही पुरस्कार या मालिकेला मिळालेला नाहीये, त्यामुळे मालिकेचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत। अर्जुनला निदान एकतरी पुरस्कार मिळायला हवा होता, हे बरोबर नाहीये। ठरलं तर मग ही तुमची टीआरपी टॉपर मालिका आहे आणि स्टार प्रवाह याच मालिकेमुळे आज नंबर 1 वाहिनी आहे आणि त्याच मालिकेला एकही पुरस्कार तुम्ही दिलेला नाहीये, अशा असंख्य कमेंट्स करत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर ठरलं तर मग मालिकेला एकही पुरस्कार न मिळाल्याने तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।